नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर सगळ्यांना पुन्हा एकदा मराठी नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर घरी गुढीपाडवा सेलिब्रेशनचा व्लॉग मी आधीही तुमच्याबरोबर शेअर केला आहे. आता मी आलेले आहे नेदरलँड्समधील अल्मेरे महाराष्ट्र मंडळाचा गुढीपाडवा सेलिब्रेशनचा हा व्लॉग घेऊन. तर सगळे आम्ही इथे एकत्र जमतो, खूप सारे सण आम्ही एकत्र सेलिब्रेट करतो. याचे खूप सारे व्लॉगसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, जर नसेल बघितले तर नक्की चेक करा. तर खूपच भारी वाटलं. तसं तर सगळे सण आम्ही इथं एकत्र जमेल तसं सेलिब्रेट करतो. त्यातलाच हा एक सण गुढीपाडवा, कारण हा फक्त सण नाही तर आपली संस्कृती, आपली माणसं आणि आपली एकजुटी साजरी करण्याचा एक सुंदर मोमेंट आहे. खरं सांगायचं तर हा प्रोग्राम एकाच दिवसात तयार झालेला नाहीये बरं का. जवळजवळ 2 आठवड्यांपासून सगळ्यांनी खूप मेहनत घेतली, प्लॅनिंग केलं, प्रॅक्टिस केली आणि त्याचा इतका सुंदर रिझल्ट असा आज आपल्यासमोर दिसतोय. अल्मेरे महाराष्ट्र मंडळाने खूप डेडिकेशननी हे सगळं ऑर्गनाईज केलं. सगळ्यांना सहभागी करून घेत इतका एंगेजिंग असा कार्यक्रम उभा केला. या कार्यक्रमाची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंतचा सगळ्यांचा उत्साह, आणि ते सगळं तुम्हाला या व्लॉगमध्ये दिसेलच. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडेल आणि तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघाल. छोट्या मुलांची एनर्जी तर मोठ्यांचा कॉन्फिडन्स आणि स्पिरिट दोन्ही पाहून खूपच भारी वाटलं. आणि एकाच मंचावर वेगवेगळे सण दाखवण्याचा जो प्रयत्न केला आहे ना, तो अप्रतिम होता. जणू मिनी महाराष्ट्र इथेच अनुभवायला मिळाला. तर हे सगळं तुम्हाला एकाच व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. कॉपीराईटमुळे काही म्युझिकला मी म्हणजे डान्स परफॉर्मन्स शॉर्ट केलेले आहे, पण छोटीशी झलक तुमच्यापर्यंत पोहोचवते.
नजरेचा नखरा नथीचा तोरा डोळ्यांच्या डोळ्याला काजळ किनारा अवखळ हासरी अल्लड लाजरी पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजमान्य राजश्री सुवर्ण सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की कार्यक्रम तर एकदम भन्नाट झाला आणि नंतर सगळ्यात आवडता भाग म्हणजे फूड. श्रीखंड पुरीचा बेत तर अगदीच भन्नाट होता. त्याची गोडी आणि सगळ्यांसोबत बसून खाण्याचा तो आनंद काही वेगळाच असतो की नाही. अशा कार्यक्रमात नवीन लोक भेटतात, नवीन ओळखी होतात आणि बघता बघता गप्पांचा रंग इतका रंगतो की वेळ कसा निघून जातो कळत सुद्धा नाही. घरापासून लांब आम्ही इथं परदेशात राहतो. बिझी लाईफ असते प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही चालू असतं, कामं असतात. सगळ्यांमधून सुद्धा अशा सणांमुळे आपण आपल्या रूट्सची कनेक्ट राहतो आणि एकमेकांच्या जवळ येतो. आज हा दिवस एकच सांगतो, आपण कुठेही असलो तरी आपली संस्कृती आणि आपली माणसं आपल्यासोबत अशीच कायम राहतात. काही लोक तर इथं फर्स्ट टाइम आलेले होते, तर काहींना फक्त मी नावाने ओळखत होते. आज मात्र सगळ्यांशी निवांत गप्पा मारल्या, मस्त टाइम घालवला. तो टाइम कुठे गेला कसं समजलं सुद्धा नाही. मस्त जेवणाचं ताट बनवून त्या श्रीखंडाची गोडी आणि पुरीचा तो सॉफ्टनेस, मस्त छान असा मसाले भात होता, रायता होता. आम्ही छान गप्पा मारता मारता एन्जॉय केलं ते जेवण. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल, जर आवडलास तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि जर व्लॉग आवडत असेल तर सबस्क्राईब करा. फोर्स करणार नाही मी तुम्हाला. आणि असे छान छान व्लॉग मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.